झी 24 तास एक पाऊल पुढे। सुसाट निघालीये वाऱ्यावरची वरात। पु ल देशपांडेंच्या वाऱ्यावरची वरात या नाटकाचे नव्या संचात 50 प्रयोग पार पडले आणि कलाकारांना मिळालं सेलिब्रेशनचं निमित्त। चला तर मग जाऊया या नाटकाच्या पार्टीला। तुम्ही काय इन्सल्ट करणार? त्या वरच्यानेच इन्सल्ट करून लात मारून खाली पाठवले, त्याला तुमचा तरी काय? वाऱ्यावरची वरात पु ल देशपांडेंचं हे अजरामर नाटक नाट्यसंपदा या संस्थेनं पुन्हा एकदा रंगभूमीवर आणलं आणि पाहता पाहता या नव्या संचाचे 50 प्रयोग देखील झाले। मला तुला खरं सांगू का, असा प्रसन्न रविवार आहे, तू नवी कोरी साडी नेसून माझी पेटी ऐकायला बसलेली आहेस आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही मी आंघोळ केलेलीच नाही बरं का। यापेक्षा सुखी संसार तो काय। याच निमित्तानं आयोजित करण्यात आली एक दमदार पार्टी। सिनेमांची सक्सेस पार्टी आपण नेहमीच पाहतो, पण एखाद्या नाटकाच्या सक्सेसची ही पार्टी कशी रंगली विचारूया कलाकारांनाच। हा प्रयोग पणशीकरांनी करायचा प्रयत्न केला आणि 50 प्रयोग झालेत हे खरोखरीच, आणि आम्ही जे ठरवलं होतं जसं पणशीकर म्हणाले त्याच्यापेक्षा खूप लवकर 50 प्रयोग झाले आमचे। याचं महत्त्वाचं कारण एकच नाव आहे, आणि पु ल देशपांडे। खूप ऍक्च्युअली आम्हालाही असं वाटलं नाही की इतक्या लवकर 50 प्रयोग होतील, आणि पार्टी अनाऊन्स केल्यावर म्हणजे फिल्मची पण पार्टी करत नाहीत, काही लोक गपचूप करतात, पण आमच्या प्रोड्युसरने अगदी 50व्या प्रयोगालाच इतकी छान पार्टी दिली आहे। म्हणजे आता आम्हाला कळलं 100वा 500व्या प्रयोगाच्या पार्टी कशी असेल असा आम्हाला अंदाज पण बांधता येत नाहीये। माझ्या मते नाटकाला चांगले, जसे चित्रपटाला चांगले दिवस आले तसे नाटकालाही चांगले दिवस आलेले आहेत, याच्यापुढे येणार आहेत, आणि त्या नाटकाच्याही एवढ्याच चांगल्या सक्सेसफुल पार्ट्या होणार आहेत, याबद्दल खूप आनंद होतो। हेच सेलिब्रेशन सुरू असतानाच नाट्यसंपदा या संस्थेनं नव्या नाटकांची घोषणाही केली। लेकुरे उदंड झाली आणि लग्नाची बेडी ही 2 नाटकं ही संस्था लवकरच घेऊन येतेय। लग्नाची बेडी एक फारच सुंदर नाटक आहे। या नाटकाचा पहिला प्रयोग मला वाटतं 75 वर्षापूर्वी झाले, आणि ह्या नाटकामध्ये सगळ्या तऱ्हेची रिलेशनशिप या नाटकात येऊन गेलेली आहे। या एकाच नाटकामध्ये सध्याचं लिव्ह इन रिलेशनशिप आहे, बॅचलर आहे, सगळ्या विविध कॅरेक्टर्सचं हे नाटक आहे, ते कायम एव्हरग्रीन आहे। आणि म्हणून म्हटलं की आता कलाकार फार छान मिळायला लागलेले आहेत, आणि ही जी नवीन टीम येते, नवीन कलाकार येत आहेत, ह्यांच्यामध्ये ती एनर्जी आहे की आम्हाला ते नाटक द्या, आम्हाला ते करायला आवडेल, आम्हाला ते शब्द द्या, आम्ही मजा करू। मग ते सगळं आहे अवेलेबल, मी फक्त ते एकत्र आणतो। जुनी नाटकं प्रेक्षकांना पुन्हा पाहायला आवडतात हेच सध्या दिसून येत आहे, आणि या निमित्तानं का होईना पण मराठी नाटकाला पुन्हा एकदा चांगले दिवस आलेत। नव्या संचातल्या वाऱ्यावरची वराची ही घोडदौड अशीच सुरू राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा। झी 24 तास साठी जयंती वागधरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।